नमस्कार, मी तन्मय भावे. जीवन न्यूज मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. पुण्यामध्ये प्रसिद्ध गायिका मंजुषा पाटील यांच्या सुगम गायनाच्या अल्बमचं प्रकाशन इच्छा असूनही गाणं म्हणता येत नसल्याची नाना पाटेकर यांनी व्यक्त केली खंत. नगरमधील उपेक्षित करतात पर्यावरण रक्षणाचं कार्य. स्नेहालय संस्थेमधील मुलांनी दिला इको फ्रेंडली गणेशाचा संदेश. लोकसभेतून 25 काँग्रेस खासदारांचं निलंबन. पुण्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करत निलंबनाचा केला निषेध. नगर जिल्ह्यातल्या 688 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान. 14,381 उमेदवारांचं भवितव्य होणार मतदान यंत्रात बंद. सध्याचे केंद्रीय अर्थमंत्री हे आजवरचे सर्वात मोठे गुन्हेगार असल्याची टीका ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी केली. पुण्यातल्या भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजमध्ये आयोजित व्याख्यानात त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. देशाबाहेरील 90 लाख कोटी रुपये इतका काळा पैसा परत आणून प्रत्येक गरीबाच्या खात्यात 15 लाख जमा करण्याचं आश्वासन या सरकारनं दिलं होतं. मात्र त्यांनी कुठलीच आश्वासनं पूर्ण केली नाहीत. या विषयात आधीपासून लढत असल्यामुळे मी देशात मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. मोदींनी दिलेली आश्वासनं पूर्ण करतील अशी खात्री होती. मात्र त्यामध्ये आपण मूर्ख ठरल्याची प्रतिक्रिया जेठमलानी यांनी दिली आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्याच्या कारणावरून जेठमलानी यांना भाजपातून याआधीच निलंबित करण्यात आला. The present finance minister of India is a greater criminal than the finance minister that was ever produced. गेल्या 23 वर्षांपासून नगर तालुक्यातल्या रांजणी ते मोहटादेवी अशी महिलांची पायदिंडी काढण्यात येते. नुकतंच पाथर्डीकरांनी या दिंडीचं उत्साहात स्वागत केलं. नगर तालुक्यातील रांजणी इथल्या प्रयागा प्रभाकर गोरे यांनी गेल्या 23 वर्षांपूर्वी रांजणी ते मोहटादेवी या महिलांच्या दिंडीची सुरुवात केली होती. सुरुवातीला एका हातगाडीवर मोहटादेवीची प्रतिमा ठेवून दिंडीची सुरुवात करण्यात आली आहे. त्यावेळी अत्यंत कमी संख्येनं महिला या दिंडीमध्ये सहभागी झाल्या होत्या. काळाच्या ओघात या दिंडीचं स्वरूप बदललं. शुक्रवारी आलेल्या दिंडीत जवळपास 1000 महिला आणि 300 पुरुष सहभागी झाले होते. मोहटादेवीचा जयघोष करत या महिला दिंडीत सहभागी झाल्या होत्या. या दिंडीमध्ये आता एका रथामध्ये मोहटादेवीचा मुखवटा बसवण्यात आलाय. गुरुवारी सकाळी रांजणी इथून ही दिंडी करंजी मार्गे मढी इथं आली. तिथे मुक्काम केल्यावर शुक्रवारी पाथर्डी मार्गे ही दिंडी मोहटासाठी रवाना झाली. पाथर्डी शहरात ठिकठिकाणी भाविकांनी या दिंडीचं स्वागत केलंय. या दिंडीमध्ये प्रयागा गोरे यांच्यासह सुलोचना गाडे, सुनंदा सुपेकर, संगीता ससे, शारदा पवार आदी महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. आमच्या या दिंडीला 23वे वर्ष चालू आहे आणि ती पारंपरिक पद्धतीने चालूच ठेवलेली आहे. पण तिचे नियम, दिंडीचे नियम, शिस्त, महिलांचा आपुलकीपणा हा सर्व बाळगलेला आहे. दिंडी सुरू केली पण त्या दिंडीचा हेतू एकच होता, सगळ्या महिला एकत्र यावं, एक विचाराने राहावं. आणि आमच्या दिंडीला आता 23 वर्ष पूर्ण झाले. सुरुवातीला आमची दिंडी सुरू झाली त्यावेळेस आम्ही 70 लोक होतो गावातून. पुढे संख्या वाढत 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 हजारोनी, 500नी, हजारोनी आणि आता खूपच संख्या वाढत चालली. महिला एकजुटीने एकत्र येतात. 4 दिवस आनंदाने माहेरपण म्हणून आनंद लुटतात. रांजणी ते मोहटा 75 किलोमीटर आहे. 75 किलोमीटरचा प्रवास आम्ही 3 दिवसात करतो. आणि दिंडी प्रत्येक गावात आल्यानंतर ठिकठिकाणी दिंडीचं स्वागत करतात प्रत्येक ठिकाणी आणि मान सन्मान करतात. विशेष म्हणजे मला एक सांगावंसं असं वाटतं की पाथर्डीत खूपच स्वागत म्हणजे चांगलं केलं जातं. प्रतिनिधी अमोल कांक्रिया, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पाथर्डी. कर्जतमध्ये महात्मा गांधी ज्युनियर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी गुरुजनांचं पूजन करून त्यांचा सत्कार केला. विद्यार्थ्यांच्या या गुरुदक्षिणेमुळे शिक्षक भारावून गेले होते.
कर्जत इथल्या महात्मा गांधी ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थी तसंच विद्यार्थिनींनी गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम घेत गुरुजनांचा सत्कार केला. गुरुपौर्णिमेबद्दल आपल्या भावना व्यक्त करत त्यांनी ही अनोखी गुरुदक्षिणा शिक्षकांना दिली आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना पुराणातील आणि इतिहासातील गुरु शिष्याचे दाखले देत गुरुप्रती श्रद्धा ठेवण्याचं आवाहन करताना आपल्या आयुष्यात गुरुमुळेच आपल्याला जीवनात पुढे जाण्याचा मार्ग सुकर होत असल्याचं म्हटलंय. यावेळी साक्षी रोकडे आणि विद्यार्थी शेळके यांनी भाषणं केली. यावेळी महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य गजानन चावरे, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य राजळे, प्राध्यापक पठाण मॅडम, प्राध्यापक काळे मॅडम, प्राध्यापक मल्हारे सर, प्राध्यापक बालगुडे सर, प्राध्यापक त्रिभुवन सर तसंच प्राध्यापक क्षीरसागर सर, प्राध्यापक मुद्दे सर, प्राध्यापक पिसे सर, प्राध्यापक बेंद्रे मॅडम, प्राध्यापक शिंदे मॅडम, प्राध्यापक सुद्रिक सर आदी शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचं सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक बालगुडे यांनी सूत्रसंचालन केलं. कार्यक्रमाचं आयोजन नियोजन हे सर्व विद्यार्थ्यांनीच केलं होतं. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या सत्काराला राजळे सर आणि त्रिभुवन सर यांनी उत्तर देत सर्वांचे आभार मानलेत. प्रतिनिधी आशिष बोरा, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, कर्जत. यानंतरही आपण काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, पण त्यापूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत रहा जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन. हे केंद्र आहे. संघटनेचा प्रत्येक निर्णय हा इथे घेतला जातो. याची गुप्तता तुम्हाला राखायची आहे. आपुलकीची सेवा देणारं नाव DSK टोयोटा. ऑल न्यू कॅमरे हायब्रिड, न्यू इटिओस, द आर्ट ऑफ पॉवर फॉर्च्युनर, न्यू अल्टिस डिझेल, जीनियस अँड गॉर्जियस, इटिओस क्रॉस आणि ऑल न्यू इनोव्हा मल्टी प्रीमियम व्हेकल या नव्या युगाच्या, नव्या दमाच्या, नव्या उमेदीच्या गाड्या घेऊन आल्या आहेत DSK टोयोटा. आपल्या आयुष्याची सफर आरामदायी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. टोयोटाच्या गाड्या म्हणजे लॅव्हिश लाईफस्टाईल आणि DSKची सेवा म्हणजे विश्वसनीय ग्राहक सेवा. कॅमरी हायब्रिड व्हेकल गाडी आहे. पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटरचं कॉम्बिनेशन. इनोव्हाद्वारे आम्ही सादर करत आहोत इंडियाज नंबर 1 मोस्ट प्रिफर्ड व्हेकल. यात आहे बोल्ड न्यू स्टाईल, सॉर्टी न्यू डिझाईन आणि रिफाइंड न्यू लक्झरी. DSK टोयोटात उपलब्ध असलेली फॉर्च्युनर गाडी म्हणजे आपल्या दिमागदार बरकतीचं उज्ज्वल भविष्याचं प्रतीक. अहेड इन परफॉर्मन्स, अहेड इन स्टाईल, अहेड इन कम्फर्ट. स्पॉट बुकिंग, स्पॉट फायनान्स, एक्स्ट्रा ॲक्सेसरीज, विनम्र तत्पर सेवा. एकदा अवश्य या, DSKच्या सेवेचा अनुभव घ्या. हे युग आहे जाहिरातीचं, रुपेरी चंदेरी दुनियेचं, निर्भीड पत्रकारितेचं. या क्षेत्रात उत्तम करिअर करण्यासाठी ही संधी आपल्याला खुणावतीये. नगरच्या न्यू आर्ट्स महाविद्यालयाचं कम्युनिकेशन डिपार्टमेंट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्या आणि हॉलिवूड बॉलिवूड मध्ये स्क्रिप्ट रायटर, टेक्निकल हेड, कॅमेरामन, रेडिओ जॉकी इथेच तयार होतात. कला क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक कलाशास्त्र याची अचूक सांगड घालून तयार केलेला अभ्यासक्रम. त्यामुळे हे आहे नगरचं NSD, FTI न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचं डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन. हा अभ्यासक्रम पुणे विद्यापीठाच्या क्षेत्राच्या बाहेर फक्त आमच्या महाविद्यालयात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी हा जर कोर्स पूर्ण केला तर त्यांना चांगल्या पद्धतीने मोठ्या शहरांमध्ये मीडियामध्ये चांगल्या प्रकारचे जॉब मिळू शकतात. माध्यमाचा अभ्यास करणारा असा हा विभाग केवळ माध्यमाचा अभ्यास करून थांबत नाही, तर शॉर्ट फिल्म निर्मिती म्हणजेच माहितीपट आणि लघुपट निर्मिती हा विभाग करत असतो. वर्तमानपत्र किंवा टेलिव्हिजन न्यूज चॅनल्समध्ये लागणारी कौशल्य सुद्धा विकसित करून घेतली जातात. त्या कौशल्यासाठी आपल्याकडे 2 विषय शिकवले जातात. पुणे विद्यापीठ मान्यता प्राप्त पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम, न्यू आर्ट्स महाविद्यालयाचा संज्ञापन अभ्यास विभाग.
लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि। 100 वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची। वामन हरिपेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती। वामन हरिपेठे ज्वेलर्स, शुद्ध विश्वास 1909 पासून। वामन हरिपेठे ज्वेलर्स, साईराम टेलिकुंट, MG रोड, अहमदनगर। साजरा करीत आहोत शताब्दी महोत्सव। या निमित्त आम्ही आणली आहे शताब्दी महोत्सव योजना। गोल्डन मोमेंट्स 11 महिने, 22 महिने, 18 किंवा 24 महिने सलग पैसे भरा। 1000, 1500 किंवा 2000 रुपये। त्यात वामन हरिपेठे ज्वेलर्स टाकेल आणखी एका हप्त्याची भर। योजना संपताना आपण खरेदी करू शकता शुद्ध सोने किंवा दागिने। नियम व अटी लागू। अधिक माहितीसाठी आमच्या MG रोडवरील शोरूमला भेट द्या। ऑनलाईन खरेदीसाठी लॉग इन करा www.whpjewelers.com। वामन हरिपेठे ज्वेलर्स, आम्ही होऊ आपल्या सोनेरी क्षणांचे सोबती। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन। केडगावमध्ये एका हॉटेल समोर काही किरकोळ कारणावरून 2 गटात रविवारी रात्री हाणामारी झाली। या घटनेमध्ये 3 जण जखमी झालेत, तसंच या संबंधित हॉटेलचंही नुकसान झालंय। केडगाव वेशीजवळच्या हॉटेल रेहमानी समोर पार्किंग केलेली मोटरसायकल बाजूला घेण्याचं सांगितल्याचा राग आल्यानं काही जणांनी निलेश भाऊराव सातपुते आणि योगेश गुंजाळ यांना जबर मारहाण केली आहे। गाडी काढण्यासाठी दमदाटी करून शिवीगाळही त्यांनी करण्यात आली आहे। या हाणामारीनंतर चाकूनं वार करून निलेश सातपुते याला जीवे मारण्याचाही मारेकऱ्यांनी प्रयत्न केलाय। ही घटना रविवारी रात्री 8च्या सुमाराला घडली आहे। राजेंद्र भाऊसाहेब सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मतीन सादिक सय्यद, मोबिन सादिक सय्यद यांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला। या प्रकरणामध्ये मोबिन याला पोलिसांनी अटक केली आहे। हॉटेल हे सय्यद यांचं असून त्यांच्याच हॉटेलसमोर ही गाडी लावण्यात आली होती। गाडी लावण्याच्या कारणावरून वाद झालेत असं पोलिसांनी सांगितलं असलं तरी वाद होण्याचं कारण वेगळंच असल्याची चर्चा या परिसरामधनं होतीये। या घटनेची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे। रविवारी रात्री घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे, कोतवालीचे पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर यांनी भेट दिली आहे। उपनिरीक्षक गजानन कोरवाड हे पुढच्या प्रक्रियेचा तपास करतात। ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन, अहमदनगर। लोकसभेमध्ये गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या 25 खासदारांना लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी 5 दिवसांसाठी निलंबित केलं। या विरोधात पुण्यामध्ये काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे। लोकसभेच्या कामामध्ये लोकसभेत गोंधळ घालून कामात व्यत्यय आणणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या 25 खासदारांना लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी 5 दिवसांसाठी निलंबित केलंय। या विरोधामध्ये काँग्रेसच्या वतीनं राज्यभरात आंदोलन करण्यात येतात। पुण्यामध्येही शहर काँग्रेसच्या वतीनं बालगंधर्व चौकात कार्यकर्त्यांनी भाजप सरकारचा निषेध केलाय आणि त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाही दिल्यात। या सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचे खासदार आवाज उठवत होते, पण या सरकारनं सूडबुद्धीनं या खासदारांना निलंबित केलंय आणि ही गोष्ट चुकीची असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। भाजप सरकार करत असलेली ही हुकुमशाही आहे आणि ही आम्ही कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही, असंही या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। लोकसभेमधून निलंबित केलेल्या खासदारांचं निलंबन त्वरित रद्द करावं अशी जोरदार मागणी हे कार्यकर्ते करतात। यानंतर प्रसिद्ध असेल, कारण लोकसभेमध्ये रीतसर त्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडत असताना 25 खासदारांना निलंबित करण्यात आलं आणि आता असं लक्षात येतं की ठरवून ही सर्व कृती केलेली आहे आणि म्हणून काँग्रेसच्या खासदारांना निलंबित करून त्यांचा आवाज बंद करायचा अशा प्रकारची भूमिका घेऊन मोदी सरकारने या 25 खासदारांना काल निलंबित केलं आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ज्या संसदेमध्ये सामान्य माणसाचा आवाज उठवला जातो त्या संसदेमध्ये सातत्यानं मागणी हे खासदार करत होते,
कोणत्या मागण्या करत होते की ज्या लोकांनी भ्रष्टाचार केलेले आहेत, ज्या लोकांच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणं आरोप आहेत, त्यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत, देशाचे परराष्ट्र मंत्री आहेत, यांनी राजीनामे द्यावेत। ज्यावेळी काँग्रेस या आंदोलनामध्ये शहराध्यक्ष अभय छाजेड, उपमहापौर आबा बागुल, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुणे मेट्रो न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पुणे। प्रसिद्ध गायिका मंजुषा पाटील यांच्या मोहे रंग दे या हिंदी सुगम संगीताच्या अल्बमचं प्रकाशन नुकतंच पुण्यात करण्यात आलं। प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आलं। यावेळी त्यांनी आपल्या खुमासदार शैलीत आपल्या संगीताविषयीच्या भावना व्यक्त केल्या। पुण्यामधल्या प्रसिद्ध शास्त्रीय आणि सुगम संगीत गायिका मंजुषा पाटील यांच्या मोहे रंग दे हा हिंदी सुगम संगीताच्या अल्बमचं प्रकाशन नुकतंच झालं। हे प्रकाशन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमाप्रसंगी संगीतकार अशोक पत्की, विजय कुसळकर, मंजुषा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। संगीत हा आपला वीक पॉइंट असल्याचं तसंच तो इच्छा असूनही आपल्याला गुणगुणता येत नसल्याची खंत यावेळी नाना पाटेकर यांनी बोलून दाखवली आहे। मात्र असं असलं तरी आपल्याला गायकांचा मनापासून आदर वाटतो अशी ही भावना त्यांनी व्यक्त केली आहे। यावेळी नाना पाटेकर यांनी आपण संगीताविषयी किती संवेदनशील आहोत हेच आपल्या भाषणातून व्यक्त केलंय। हा एकदा की अशा ह्या निमित्तानं कुठेतरी आपण सगळी जुनी मंडळी भेटतो। संगीत हा माझा खरंच एक वीक पॉइंट आहे। मला खूप आवडतं ऐकायला, मला कळतं त्यातला असा कधीच दावा नाही आहे, पण खूप ऐकतो मी आणि शास्त्रीय संगीत हे मला जास्त आवडतं। रशीद खान हा माझा अतिशय छान मित्र आहे। म्हणजे मला कधीतरी रात्री असं वाटलं की नाही हे गाणं ऐकायचं आहे रशीदचं, की त्याला फोन करायचा आहे, रशीद हे म्हण रे, गा म्हणताच येत नाही कारण मी गाणं म्हणतो, त्यामुळे तो हां बाबा या, आणि मग त्याच्यानंतर अर्धा तास रशीद गात असतो फोनवर। याच्यासारखं अजून काय पुण्य आपल्या नशिबी एवढी मोठी छान माणसं मिळालेली आहेत। त्यामुळे संगीत हा कुठेतरी, आणि मला एक सगळ्यात बरं वाटतं की मला गुणगुणता। पुण्यामध्ये सेवादलाच्या हॉलमध्ये राष्ट्रबंधुता साहित्य परिषदेच्या वतीनं मी पाण्याच्या जातीचा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी प्रसिद्ध साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। पुण्यामधल्या सेवादलाच्या हॉलमध्ये राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेच्या वतीनं मी पाण्याच्या जातीचा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला। यावेळी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य, प्रची शेजवलकर, विकास आबनावे, रामचंद्र देखणे, प्रकाश रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाप्रसंगी नागनाथ कोत्तापल्ले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। संविधानामध्ये जी मूल्ये आहेत ती बाबासाहेबांच्या आग्रहामुळं स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य आहे। त्याच्यातलं बंधुता हे जे मूल्य आहे त्याच्याशिवाय समता म्हणा किंवा व्यक्ती स्वातंत्र्य म्हणा ही उभीच राहू शकत नाही। त्या दृष्टीने बंधुतेच्या मूल्याला अतिशय महत्त्व आहे आणि त्या बंधुता या मूल्यासाठी प्रकाश रोकडे गेली 25-30 वर्ष अहोरात्र काम करतात। त्यांनी बंधुता साहित्य परिषद निर्माण केली आहे, बंधुता संमेलनं भरवतात, बंधुता प्रकाशन ते करतात आणि ज्या पद्धतीने ते बंधुता साहित्य संमेलनं घेतात ती अत्यंत महत्त्वाची आहे। बंधुतेचा मंत्र म्हटल्याशिवाय देश पुढे जाणार नाही। बंधुता समाजात रुजवल्याशिवाय समता प्रस्थापित होणार नाही। त्याचप्रमाणे सध्या सगळीकडे मराठी भाषेचं काय होणार अशी चिंता व्यक्त होताना दिसतेय, पण ही मराठी भाषा टिकवण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे असंही कोत्तापल्ले यांनी आपल्या मनोगतात म्हटलंय। त्याचप्रमाणे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र देखणे यांनीही ज्याला माणूस वाचता येतो त्याला जग वाचता येतं। समाजामध्ये अनेक आदर्श आहेत, त्यातले अनेक आदर्श आपण समोर ठेवून काम केलं पाहिजे असं मत आपल्या भाषणामध्ये व्यक्त केलंय। या कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मुख्यतः प्रकाश रोकडे हे बंधुता साहित्य परिषदेची स्थापना त्यांनी केली आणि त्याचं ते काम करत आहेत। आजच्या काळामध्ये बंधुता हे जे मूल्य आहे हे अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं मूल्य आहे, कारण बंधुता वाढल्याशिवाय
आपल्या समाजामध्ये एकोपा येणार नाही आणि समाजाचा विकासही होणार नाही. तेव्हा त्यांनी ही जी संबंध चळवळ चालवली, तर त्या चळवळीचं सगळं कथन त्याच्यामध्ये आहे, त्यांच्या जीवनाचं कथन आहे. आणि त्यांनी जी संमेलनं घेतली त्या संमेलनाच्या अध्यक्षांच्या भाषणांचाही त्याच्यामध्ये संदर्भ आहे. एका प्रकारे त्यांचं ते आत्मचरित्र आहे, त्याप्रमाणेच तो मराठीतला एक उत्तम अशा प्रकारचा संदर्भ ग्रंथही झालेला आहे असं मला वाटतं. आणि पुणे मेट्रो न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पुणे. राज्य शासनानं राष्ट्रीय कृषी विमा योजना राबवण्याचं काम हाती घेतलं होतं. या योजनेची मुदत 31 जुलैपर्यंत होती, मात्र आता ती मुदत वाढवून 7 ऑगस्टपर्यंत करण्यात आली आहे. राज्य शासनानं राष्ट्रीय कृषी विमा योजना खरीप हंगाम 2015-16 राबवण्याचं धोरण ठरवलं होतं. या योजनेला 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र राज्य सरकारनं त्याला 7 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेण्याचं आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी केलंय. शेतकऱ्यांना या पीक विमा योजनेत बाजरी, सोयाबीन, मूग, कापूस, भात, तूर, उडीद, भुईमूग, मका आणि कांदा या पिकांचा समावेश केलेला आहे. पाऊस नसल्यानं जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या नजीकच्या शाखेमध्ये विमा हप्ता भरण्यासाठी संपर्क करण्याचं आवाहन गायकर यांनी केलंय. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. राज्य सरकारनं एलबीटी बंद केली आहे. यामुळे व्यावसायिक कर भरण्यासाठी मनपामध्ये गर्दी करतात. यामुळे अहमदनगर महापालिकेची तिजोरीची पोतडी आता भरणार असल्याची चिन्ह आहेत. राज्य सरकारनं एलबीटी बंद केली आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी जुलै अखेरचा कर भरायला मनपामध्ये गर्दी केली. एलबीटी बंद होण्याच्या 2 दिवस आधी 83 लाख, तर एलबीटी बंद झाल्यानंतर 1 ऑगस्टला एकाच दिवशी मनपाच्या तिजोरीत तब्बल 57 लाखांची भर पडली आहे. सुरुवातीला या योजनेकडे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्यानंतर उपायुक्तांनी तब्बल 650 व्यापाऱ्यांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजावल्या होत्या. या कारवाईच्या भीतीनंच व्यापाऱ्यांनी योजनेला प्रतिसाद दिल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या 6 महिन्यांपासून एलबीटी बंद होण्याच्या वारंवार घोषणा झाल्या. राज्यातल्या इतर महापालिकांमध्ये त्याचा परिणाम होऊन एलबीटीच्या उत्पन्नात मोठी घट झाली. मात्र उपायुक्त अजय चारठाणकर आणि विभाग प्रमुख दिनेश गांधी यांनी एलबीटी वसुलीसाठी विविध मार्गांनी प्रयत्न सुरूच ठेवल्यानं मागील महिन्यातही एलबीटीनं 4.5 कोटींचा टप्पा गाठला. गेल्या 30 जुलैला 33 लाख, 31 जुलैला 15 लाख, तर एलबीटी बंद झाल्यानंतर लगेच 1 ऑगस्टला तब्बल 57 लाखांचा कर व्यापाऱ्यांनी जमा केलाय. यामुळे जुलै अखेरपर्यंत करातून मनपाला सुमारे 2 ते 3 कोटींचं उत्पन्न मिळू शकेल असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येतोय. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. जिल्ह्यातल्या 688 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होणार आहे. जिल्हा प्रशासनाची लगबग यासाठी कालपासूनच सुरू झाली होती. या निवडणुकीमध्ये 142 मतदान केंद्र ही संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये 1315 ग्रामपंचायतीपैकी 749 ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. त्यापैकी 62 ठिकाणी निवडणुका बिनविरोध झाल्याने उर्वरित 688 सार्वत्रिक आणि 52 ग्रामपंचायतीची पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. यासाठी प्रशासनाची लगीनघाई कालपासूनच सुरू झाली आहे. 1835 मतदान केंद्रावर 1644 कर्मचारी हे जिल्हा प्रशासनाने सज्ज केले आहेत. त्यांना काल मतदार यंत्राचं वाटप करण्यात आलं. सर्वाधिक कर्मचारी हे संगमनेर येथे तैनात करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे 50% अधिक महिला या उमेदवारासाठी मतदान करीत आहेत. तर 142 केंद्र हे संवेदनशील असून त्यात संगमनेर तालुक्यातील संख्या ही सर्वाधिक आहे. 7 केंद्र अतिसंवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. त्यात सर्वाधिक हे नेवासा तालुक्यात आहेत. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. राज्यामधल्या 75 नवनिर्मित नगर परिषदा, नगर पंचायत, प्रभाग रचना, आरक्षण आणि सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं नुकताच जाहीर केला. यामध्ये जिल्ह्यातल्या अकोले, पारनेर आणि कर्जतचा समावेश आहे. अकोले, पारनेर आणि कर्जत नवनिर्मित नगर परिषदांच्या प्रभाग रचना, आरक्षण आणि सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय.
जिल्ह्यातील नवनिर्मित नगर परिषदा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी अधिनियम 1965 मधील कलम 10 व 341 ब मध्ये नमूद केल्यानुसार एक सदस्यीय पद्धतीनुसार त्यांची प्रारूप प्रभाग रचना संगणकीय आज्ञावलीद्वारे तयार करून दिनांक 8 ऑगस्ट रोजी संबंधित विभागीय आयुक्तांकडे मान्यतेसाठी सादर करणे बंधनकारक आहे. आयोगाच्या मार्गदर्शनानुसार आरक्षण निश्चित करावे. सोडतीच्या वेळी प्रारूप प्रभाग रचनेचा नकाशा आणि त्यांच्या चतुःसीमा सोडतीसाठी येणाऱ्या नागरिकांना सहज दिसेल अशा ठिकाणी लावून ठेवावा. तसेच अनुसूचित जाती आणि जमातींसाठी एकच सदस्य देय असल्यास हे पद महिलेसाठी राखीव होईल किंवा कसे हे सोडतीने ठरवावे असं निवडणूक आयोगानं सुचवलं आहे. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. गणेशोत्सवात इको फ्रेंडली गणेश मूर्तींची स्थापना करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी वर्षानुवर्ष करतात. राज्य शासन देखील यासाठी आग्रही आहे, पण त्यात ठोस निर्णय होताना दिसत नाही. पण आता इको फ्रेंडली गणेशाची चळवळ आता घरापुरती न राहता त्याला नगरमध्ये मोठं स्वरूप येत चाललंय. नगरमध्ये HIV बाधितांसाठी काम करणाऱ्या स्नेहालय संस्थेच्या मुलांनी इको फ्रेंडली गणेशाची चळवळ पुढे नेण्याचं ठरवलंय. सध्या या संस्थेच्या अर्थ स्टुडिओमध्ये इको फ्रेंडली गणेशाची मूर्ती बनवण्याचं काम वेगानं सुरू आहे. शाडूच्या मातीपासून ही मुलं आकर्षक गणपती तयार करतात. मी आता 6वीत शिकतो. माझं वय 13 आहे. आम्ही इथं 3 वर्षापासून स्टुडिओत काम करतो. मला इथं स्नेहालयात येऊन 7 वर्ष झालेले. आम्ही 3 वर्षापासून इथं स्टुडिओत काम करतो. इथं गणपती बनवतो. तर ते आम्हाला सगळं टेक्निक ते मंजिरी मॅडम देतात. त्या बँगलोरला असतात, तर त्या आम्हाला शिकवायला येत असतात. कधीतरी महिना 2 महिने सुट्टी काढून तेव्हा शिकवतात. आणि आमचे गणपती झाल्यानंतर सगळं फिनिशिंग झाल्यानंतर पॅकिंग विकिंग करून बाहेर जातात. कुठं पुण्याला जातात. गेल्या वेळेस पुण्याला गेले ते, ह्यावेळेस मुंबईला वगैरे जाणार आहे म्हणतात. आणि आम्ही इथं नगरमध्ये एक स्टॉल मांडतो वगैरे, त्या स्टॉलवरनं विकल्या जातात. मी स्नेहालयात 7 वर्षापासून राहतो. तर आम्ही आर्ट स्टुडिओ नावाचा एक स्नेहालयात प्रकल्प सुरू केला आहे. तर स्नेहालयाने याला खूप मदत केली आणि आम्ही याच्यातून एक उद्दिष्ट ठेवलं आहे की हे चालून आम्ही पुढे वस्तू शिकू, कला शिकू, याच्यात जाण्याचा प्रयत्न करू. तर आमच्यासाठी मंजिरी मॅडम हे असतात, ते जे आम्हाला ट्रेन करतात. ते महिन्यातून येतात आमच्यासाठी नवीन कल्पना घेऊन. तर आम्ही दररोज वर्षाला गणपतीच्या वेळेस 150-200 असे गणपती बनवतो. काही बाहेरच्या देशात जातात, तर काही आपल्या नगरमध्ये स्टॉल लागतात. आणि विविध नेटवर्कवर टाकतो आम्ही गणपतीचे फोटो. अशा प्रकारे विकले जातात आणि आम्ही याच्यात विविध वस्तू शिकतो. स्नेहालय संस्थेनं 3 वर्षांपूर्वी आपल्या प्रकल्पातील लहान मुलांना हे शाडूच्या मातीपासून गणपती तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं. आता ही मुलं उत्स्फूर्तपणे या उपक्रमात सहभागी झाली आहेत. संस्थेच्या कार्यशाळेत जीव लावून काम करतात. या मूर्तींसाठी लागणारी माती ही कोकणातून आणण्यात आली आहे. स्वतःच्या हातानं हे गणपती कलाकुसरीनं ही मुलं तयार करतात. या मूर्तींना वापरण्यात येणारे रंग देखील नैसर्गिक असतात. सध्या या मूर्तींवरती शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरू आहे. नगरमध्ये आणि इतर जिल्ह्यात या गणपतींचं वितरण करण्यात येणार आहे. 1000 मूर्ती ही मुलं यावर्षी तयार करणार आहेत. स्नेहालयमध्ये आमचा एक अर्थ स्टुडिओ चालू आहे. या अर्थ स्टुडिओच्या माध्यमातून मागील 3 वर्षांपासून आमच्या या संकुलातील चिमुरडी मुलं ही या पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी प्रयत्न करतात. आपण दरवर्षी अनुभवतो की गणेश उत्सवामध्ये अनेक ठिकाणी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. खरं तर या मूर्त्या कशा स्वरूपाच्या असतात याच्याबद्दल आपण कुठल्याही प्रकारची माहिती जाणून घेत नाही. आणि ही सगळी माहिती आमच्या या सगळ्या मुलांनी घेतली आणि एक प्रयोग करायला सुरुवात केली की आपण या पर्यावरणाचं रक्षण करूया. या दृष्टीनं आपण 3 वर्षांपासून या पुनर्वसन संकुलामध्ये अर्थ स्टुडिओच्या माध्यमातून इको फ्रेंडली गणपतीची मूर्ती तयार करतो. या मूर्तीसाठी वापरली जाणारी माती ही शाडूची माती असून त्याला जे काही कलर दिले जातात हे पण पूर्णतः नैसर्गिक रंग त्यासाठी वापरले जातात. आणि ह्या सगळ्या गणपतींच्या मूर्त्या या संकुलामध्ये राहणारी मुलं स्वतः बनवतात, त्याला पेंटिंग स्वतः करतात, जेणेकरून गणपती उत्सवामध्ये लोकांना ज्या काही लोकांनी या मूर्त्यांची प्रतिष्ठापना करावी आणि पर्यावरणाची हानी टाळावी. आपण पाहतो की अनेक गणपती विसर्जनाच्या वेळेस
ह्या सगळ्या मूर्त्या वेगवेगळ्या विहिरींमध्ये, नद्यांमध्ये, जिथं पाण्याचा साठा असतो अशा ठिकाणी त्यांचं विसर्जन केलं जातं आणि त्या ठिकाणी मग ते मूळतः पाण्याचं प्रदूषण होतं. त्याच्याबरोबर त्याच्या जो काही सगळा मूर्ती म्हणजे उत्सवाच्या दरम्यान त्या मूर्तीपूजेसाठी वापरलेलं सगळं साहित्य असतं ते पण तिथं टाकून दिलं जातं. अशा अनेक प्रकारचं प्रदूषण जे होतं आणि त्याच्यामुळे पर्यावरणाचं जे नुकसान होतं, तर हे नुकसान टाळावं म्हणून आपल्या या स्नेहालय संकुलातील मुलांचा हा एक छोटासा प्रयोग आहे. तर मी सगळ्यांना आवाहन करेल की या चिमुरड्या मुलांच्या एका छोट्याशा प्रयत्नाला आपण सर्वांनी प्रतिसाद द्यावा. प्रतिनिधी शाहिद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. यानंतर बघूया जीवन न्यूजचं खास सदर जीवन फोटोज. यामध्ये आपणही आपल्या कार्यक्रमांचे फोटो आम्हाला पाठवू शकता किंवा makrandaghodke@gmail.com वरती मेल करू शकता. निवडक फोटोंना आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये प्रसिद्धी देऊ. अहमदनगर मनपाच्या वतीने क्रांतिसिंग नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. या प्रसंगी महापौर अभिषेक कळमकर, आयुक्त विलास ढगे, अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त अजय चारठाणकर, भालचंद्र बेहेरे, सहाय्यक आयुक्त अशोक साबळे, इंजिनियर नंदकुमार मगर, परिमल निकम, किसन गोयल, सुरेश इथापे, डॉक्टर NS पैठणकर आदी उपस्थित होते. प्रतिनिधी समीर मनियार. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त 15 विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारण्यात आले. यावेळी मनसे जिल्हा संघटक सचिन डफळ, मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव सुमित वर्मा, जिल्हाध्यक्ष वैभव सुरवसे, शहराध्यक्ष परेश पुरोहित, अभिषेक मोरे आदी उपस्थित होते. प्रतिनिधी लहू दळवी. नगर जिल्हा नाभिक समाज युवा जिल्हाध्यक्षपदी अजय रंधवे व शहराध्यक्षपदी योगेश भुजबळ यांची निवड करून नियुक्तीचे पत्र देताना महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ समवेत सुनील वाघमारे, बापूसाहेब भागवत, विकास मदने, सदाभाऊ शिंदे, सुखदेव मर्दाने, ऋषिकेश शिंदे, संतोष शिंदे, संतोष जाधव, अनुप राऊत, जनार्दन शिंदे, सचिन वाघ, सागर साळुंके, सागर वखरे, विजय क्षीरसागर आदी उपस्थित होते. प्रतिनिधी राजू घरपुडे. वर्ल्ड फुनाकोशी शोतोकान कराटे संस्थांच्या वतीने सत्ता कॉलनी येथे विविध बेल्ट परीक्षा घेण्यात आल्या. त्यामधील यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत मुख्य प्रशिक्षक हारून शेख, प्रशिक्षक रमजान शेख, उमेश हांडे, अब्दुल शेख, तैबा शेख, विराज सोनगरा, साहिल शेख, आदिनाथ शिरसाट, ऋषिकेश पर्वते, सार्थक शिंदे, वैष्णवी बुराडे, करिश्मा गाडे, स्वप्नील सराफ, रंजत हांडोरे, सुयश कदम, वैष्णवी शिवचरण, पार्थ गुगळे, तुषार जाधव इत्यादी उपस्थित होते. प्रतिनिधी राजू खरपुडे. शहर बँकेच्या संचालकपदी सुजित बेडेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा हॉटेल आरतीच्या वतीने सत्कार करताना माजी नगरसेवक सुनील कोतकर समवेत डॅनियल काळोखे, उद्धव पवार, अनिल कोतकर, करंदीकर, शुभम कोतकर, सतीश ठाणगे, विकी अंधारे, प्रसाद गायकवाड आदी उपस्थित होते. प्रतिनिधी समीर मनियार. यानंतरही आपण काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, पण त्यापूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत रहा जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन. नांदुर्णीला जा, इनामदारांच्या वाड्यावर दप्तर पोचवायचे. निळकंठ गुरुजी ही तुमची ओळख. नमस्कार, निळकंठ मास्तर आलेत म्हणून सांगा.
देखिए, दिल थाम के देखिए, आप देख रहे हैं दुनिया का 8वां अजूबा। समृद्धि अनब्रेकेबल प्लास्टिक। हर पल आपके साथ रहने का ये वादा रहा जिंदगी का, न टूटेगा न फूटेगा, न टूटेगा न फूटेगा, ये वादा है समृद्धि का। हर पल आपके साथ रहने का ये वादा रहा समृद्धि का। समृद्धी, समृद्धी फॅमिली शॉपिंग। समृद्धीची आपल्या शहरात यशस्वी घोडदौड। इंडियाज नंबर 1 ब्रँड इन अनब्रेकेबल प्लास्टिक प्रोडक्ट। प्लास्टिक गमेल्यांची अप्रतिम रेंज, दुधाचे कॅन, टब, क्रेट, टेबल, खुर्च्या, स्टूल, रॅक आणि स्टँड उपलब्ध। बकेट, घागर, जग, सुपली, डस्टबिन, मग, घमेला, ड्रम, स्टूल, कॅन, क्रेट आणि यासोबत 200 पेक्षा जास्त उत्पादनं। स्टेनलेस स्टीलच्या भांड्याचीही रेंज। एकदा अवश्य भेट द्या आमच्या समृद्धी शॉपीला। समृद्धी फॅमिली शॉपी, टेलिफोन MG रोड, अहमदनगर। सोबत रिच अँड ब्युटिफुल संस्कृतीचे प्रोडक्ट। समृद्धी फॅमिली शॉपी, हर पल आपके साथ। यूनिनॉर सबसे सस्ता। यूनिनॉर केअर मध्ये उपलब्ध आहे एक्स्ट्रा टॉक टाइम। प्रत्येक रिचार्जवर सर्व कॉल्स 25 पैसे पर मिनिट आणि आपल्याला हवे असलेले गोल्डन नंबर्सही येथे उपलब्ध आहेत। आपलं सिम कार्ड हरवल्यास तोच नंबर आपल्याला पुन्हा मिळेल। नवीन सिम कार्ड्स उपलब्ध यूनिनॉर सर्व्हिस गॅलरी मध्ये। सर्व सेवा मोफत उपलब्ध आहेत। येथे उपलब्ध आहेत कंपनीचे काही खास रिचार्जेस। यूनिनॉर सबसे सस्ता, सबसे अच्छा। यूनिनॉर टू यूनिनॉर कॉलिंग फ्री। तर मग या आणि घेऊन जा आपलं आवडतं यूनिनॉर। आमचा पत्ता यूनिनॉर केअर, ऋषिका एंटरप्राइजेस, शॉप नंबर 2, जुई अपार्टमेंट, प्रोफेसर कॉलोनी, सावेडी, अहमदनगर। सबसे सस्ता, सबसे अच्छा यूनिनॉर। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन। आणि आता यानंतर बघूयात येत्या 7 ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या नीलकंठ मास्तर या चित्रपटातील अभिनेते ओंकार गोवर्धन यांची आमचे निवेदक प्रसाद बेडेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उर्वरित भाग। तुम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा आदेश आहे मला प्रमुखांचा। तोपर्यंत बरोबर राहा, मला माझं कर्तव्य पार पाडू द्या। तुमच्या मनात माझ्याबद्दलची जी भावना आहे तिचा मी आदर करते। या सिनेमातलं एक गाणं सध्या फार गाजतंय। नुकताच आपल्याला त्याचा एक असं हे मिळालं की 1 लाखाहून जास्त हिट्स त्या सिनेमा गाण्याला मिळाले। ते गाणं म्हणजे अधिरमन झालं। बरोबर। तर त्या गाण्यामध्ये जी कंडिशन आहे की ती जी प्रेयसी आहे की ती त्या आपल्या प्रियकराला विनवतीये बुवा, पण तो सांगतोय की नाही माझं वेगळं आहे। तर मग ही सायमल्टेनियसली मातृभूमी आणि वैयक्तिक आयुष्यातली प्रेयसी यांच्या दोघांमध्ये चाललेली प्रेमकथा आहे। नीलकंठ मास्तरी एका बाजूने बोलायचं झालं तर प्रेमकथा आहे, परंतु ते प्रेम वेगवेगळ्या पातळ्यांवरच आहे असं मला वाटतं। म्हणजे प्रियकर प्रेयसीचं प्रेम हा त्यातला एक भाग आहे। आपल्या कामावरचं प्रेम हा एक भाग आहे। चळवळीवरचं प्रेम, आपल्या देशावरचं प्रेम हा एक वेगळा भाग। आणि त्याच्यातलं देशावरचं प्रेम आणि त्याच्यातली चळवळ हा भाग त्याच्यातला फार जास्त मोठी पार्श्वभूमी या सगळ्या त्या पार्श्वभूमीवर हे सगळे नातेसंबंध समोर येतात ना। बरोबर आहे, म्हणजे कारण कसं शेवटी क्रांतिकारक सुद्धा माणसंच होती। बरोबर। त्यांच्याही मनात काही भावभावना येत असतील त्या काळात। एक्झॅक्टली।
तर त्या तरुणांची पण म्हणजे ते मगाशी तुझे गुंतागुंतीचं पात्र म्हणाला तर खरोखरच हा खूप मोठा गुंता आहे असं निदान त्या गाण्यावरून तरी जाणवतं की तुझं म्हणजे त्या पात्राचं देशावरची असलेलं प्रेम, त्याची ती धडपड, त्याच्यात ते प्रेयसीचं आणि हे या सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत. या सिनेमाला ज्यावेळेला सुरुवात झाली म्हणजे गजेंद्र सरांनी तुला घेतलं, सिनेमाला सुरुवात झाली, ऍज अ डिरेक्टर तुझा गजेंद्र सरांबद्दलचा एक्सपिरियन्स काय? मला गजेंद्र सरांबरोबर काम करताना खूप नवीन अनुभव होता मुळात सगळा पूर्णतः, कारण की मी त्यांच्याबरोबर आधी कधीच काम केलेलं. त्यांची दिग्दर्शनाची पद्धत मी याच्या आधी ज्या दिग्दर्शकांबरोबर काम केलेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळी आहे. मी ती ऐकून होतो, परंतु आता या सिनेमाच्या निमित्ताने मला ती अनुभवायला मिळाली. त्यातल्या अनेक गोष्टी अशा होत्या की ज्या मला आधी माहिती नव्हत्या, परंतु त्या करताना मला मजा आली. म्हणजे ते ज्या पद्धतीने उदाहरण सांगू शकते, ज्या पद्धत ते ज्या पद्धतीच्या स्पॉन्टेनिटीनी नटांना वावरायला सांगतात, उत्स्फूर्ततेने कॅमेऱ्यासमोर वावरायला सांगतात, किंवा ज्या पद्धतीचं ते ज्या पद्धतीचे जी उत्स्फूर्तता एकंदरीत त्यांची जी इंटेन्सिटी त्या प्रोजेक्ट बद्दलची आहे ती ते त्यांच्या पात्रांमध्ये आणण्यासाठी धडपडते. असं हे तर सगळेच करत असतील, सर्व चांगले दिग्दर्शक हे काम करतात. आणि अर्थातच गजेंद्र सरांमध्ये निश्चितच ती क्वालिटी तर डेफिनेटली आहे, असं थोडीशी जास्त आहे, असं म्हणून जास्तही आहे. आणि मी या सिनेमापुरती तर ती मला फारच आवड, सगळ्यात मला भावलेली गोष्ट ती आहे सिनेमाविषयीची की या सिनेमामध्ये मला असं वाटतं की सिनेमाची अख्खीच्या अख्खी सगळ्या टीम मध्ये एक अशी सॉलिड पॅशनेट भावना उभी करणं ही म्हणजे दिग्दर्शकाचं जे काम असतं म्हणजे त्याला कॅप्टन ऑफ द शिप म्हणतो आपण, बरोबर, तर त्यांनी ते बरोबर म्हणजे सगळ्यांना जहाजात बसवलं. आता हा सिनेमा करताना बऱ्याच गोष्टी झाल्या, म्हणजे काही आता तुमच्याच वेगवेगळ्या इंटरव्ह्यूज मधनं म्हणा किंवा काही सहकलाकारांकडनं काही वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. तर तुझा सेटवरचा या सगळ्या लोकांबरोबरचा अनुभव कसा? कारण बरेच जण होते तुमच्या सिनेमात, किशोर कदम होते, विक्रम गोखले होते, किंवा अगदी पूजा सावंत, नेहा महाजन, या सगळ्यांचं. तर तुमचं सेटवरचं वातावरण कसं असेल? कारण विक्रम गोखले वगैरे सारखे दिग्गज लोक हे सगळे असं, तर काय म्हणजे मजा त्याच्यातली? म्हणजे ह्याच्यातला बराचसा वेळ मी पूजा, मी नेहा असे आम्ही एकत्र होतो सेटवर. तर अनेक गोष्टींवर बोलणं व्हायचं सिनेमाच्या व्यतिरिक्त, सिनेमाच्या बद्दलच्या, कारण का यामध्ये त्या दोघींची पण महत्वाची पात्र आहेत आणि ती पात्र देखील तशीच मला वाटतं फार गुंतागुंतीची आहेत. तर मग सीन्स विषयी बोलणं व्हायचं की आपण ह्याच्यामध्ये काय नक्की आहे, ह्याचा पुढचा सीन काय आहे, अलीकडचा काय असू शकतो, हा टोटल वेगवेगळ्या विषयांवर चर्चा व्हायच्या. आणि त्यामुळे असं एकदम छान वातावरण होतं एकदम सेटवर. सिनियर्स जे आपले होते त्यांच्याबरोबर आता मी खरं तर विक्रम गोखले सरांबरोबर आणि किशोर कदम सरांबरोबर मी आधी काम केलेलं आहे, तर त्यामुळे पण आता त्यांच्याबरोबर कधीही काम करणं ही फारच आनंदाची गोष्ट असते. कारण का काही ना काहीतरी त्यांच्यामधनं आपल्याला इनडायरेक्टली मिळत राहत असं, असं डायरेक्ट सांगता येणार की ह्यांच्याकडनं हे मिळालं किंवा त्यांच्या, पण काहीतरी त्यांच्या कामाची पद्धत, ते ज्या पद्धतीने कॅमेऱ्यासमोर काहीतरी वावरत असतात, ज्या पद्धतीच्या रिॲक्शन्स ते देत असतात, ज्या पद्धतीचं कंट्रोल त्यांच्या आहे स्वतःच्या आवाजावर, जी सहजता आहे ती नकळतपणे काहीतरी आपल्या आपल्याला असं म्हणायला हरकत नाही. सिनेमाचं शूटिंग चालू असताना तुझ्या बरोबर असा काही एखादा अवघड म्हणजे प्रसंग घडला का? म्हणजे शूटिंग करताना किंवा एखादा सीन करायचा आहे, कारण एक सीन असा घडला होता की एका पाण्यातनं जाण्याचा सीन आहे, तो खूप अवघड होता, किंवा एक दरीत उतरायचा सीन वगैरे आहे. तर असा तुझा काही एखादा एक्सपिरियन्स आहे का सिनेमाबद्दलचा? माझा याच्यातला अनुभव असा आहे की हा क्रांतिकारक आहे, मी जे पात्र करतो विश्वनाथ हा क्रांतिकारक आहे, तर तो अनेक ठिकाणी दडून राहिलेला आहे या सिनेमामध्ये. आणि पोलिसांच्या भीतीने मग पोलीस आले की तो ते तिकडनं बाडविस्तारा हलवून दुसरीकडून तिसरीकडे. तर हे सगळं आहे ते त्याच्याकरता मला बऱ्यापैकी चालावं लागलं सिनेमा. आणि आपण सिनेमाचे जे मोठे शॉट्स असतात, लॉंग शॉट्स, त्याच्यामध्ये चप्पल वापरणं शक्य नाही, कारण त्या आजच्या काळातल्या आहेत. तर बऱ्याच वेळेला आम्ही चपला न वापरता नगर भागातच त्याच्यातल्या बऱ्याचशा माळरानावर शूट केलेलं आहे. तर मग अर्थातच पायात काटे मोडणं आणि अशा या गोष्टी घडलेल्या आहेत. परंतु मला असं वाटतं की त्याच्यातला पार्ट ऑफकोर्स आणि चॅलेंजिंग भाग असं काही सीन्स करणं हाच खरा मला चॅलेंजिंग भाग होता त्याच्यातला. कारण का काही फार माझ्या दृष्टीने महत्वाचे सीन्स त्या सिनेमामध्ये होते. तर ते आपल्याला नीट ते अख्खच्या अख्खा त्याचा बॅलन्स न गमावता ते सीन्स करता येणं हा फार चॅलेंजिंग भाग होता असं मला वाटतं. हे केंद्र आहे, संघटनेचा प्रत्येक निर्णय हा इथे घेतला जातो.
याची गुप्तता तुम्हाला राखायची आहे. बोलता बोलता तू आता असं म्हणालास की हा सिनेमा म्हणजे भूमिगत क्रांतिकारकांच्यावर आधारित आहे, बरोबर, त्याच्यामुळे तुला चालावं लागलं वगैरे, हे ठीक आहे. पण भूमिगत क्रांतिकारकांची जी चळवळ त्या काळी चालू झाली, तर त्याचा नेमका परिणाम हा व्यवस्थेवर कसा झाला आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर कसा झाला हे सांगणारं पण याच्यामध्ये काही ट्रॅक किंवा माहिती, का त्याच्यावरच तोच मेन ट्रॅक? मुख्यतः सिनेमा याविषयीच आहे की भूमिगत क्रांतिकारक जेव्हा चळवळीच्या काळामध्ये चळवळी करत असताना त्यांचं आयुष्य काय होतं आणि मग ते कसं खडतर होतं, त्याच्यामध्ये काय काय प्रसंग त्यांच्यावर येत गेले, कसं दडून राहावं लागलं, कसा ब्रिटिशांचा ससेमिरा मागे होता, त्यांचे अत्याचार कसे होते, मग चळवळीच्या काही गुप्त माहित्या गुप्त मोहिमा आखणं, त्यांचं त्या यशस्वी होणं किंवा अयशस्वी होणं, अयशस्वी झालं किंवा यशस्वी झालं तरी तिथून पळून जाणं, असं सतत जे आयुष्य होतं. हा प्रश्न विचारामागचं कारण असं होतं की 2015 साली 1942 सालचा सिनेमा करण्यामागचा उद्देश काय होता? मला असं वाटतं की जसं मी तुला पहिल्यांदा म्हणालो, हा सिनेमा माणसांविषयीचा आहे. माणसांविषयीचा तर असं आहे की ह्या सिनेमातली आम्हाला सर्वात भावलेली गोष्ट सर्वांना अशी आहे की हा सिनेमा अत्यंत उत्कट आहे, अत्यंत पॅशनेट सिनेमा आहे. आम्ही अत्यंत पॅशनेटली या सिनेमा करता सगळ्यांनी काम केलेलं, इट्स अ पॅशन प्रोजेक्ट. येस. तर ही पॅशन जी आहे ती सिनेमामध्ये ती तरुणपणाची पॅशन आहे, मातृभूमीवरच्या प्रेमाची पॅशन आहे, वैयक्तिक भावभावनांची पॅशन आहे, उत्कटता आहे. तर मला असं वाटतं की आज देखील आपण सगळेच जण आयुष्यात एका उत्कटतेच्या शोधात असतो. आपल्याला काय हवं आहे आयुष्यात, तर मला असं वाटतं की उत्कटता आपल्याला हवी असते. कुठलंही आपण आयुष्यात उत्कटता हवी असते आपल्याला. हे एक. आणि दुसरं मला असं वाटतं की तेव्हाचा तरुण या सिनेमामध्ये जो दाखवला गेला आहे तो अशा पद्धतीचा सुपर हिरो नाही जसा आजचा तरुण पण आहे. बरोबर. कारण का आजच्या तरुणाला ज्या भीती, असुरक्षितता, प्रेम, उत्कटता, एका टप्प्यानंतर काहीतरी थोडस आपल्याला समोर स्पष्टता येणं, या गोष्टी जो तरुण झगडतो आहे त्या तरुणाला असा त्या काळातला हा सिनेमा बघून नक्कीच हे वाटेल की हो, म्हणजे कुठेतरी माझी या काळाची नाळ अशा पद्धतीने तर नक्कीच जोडली गेली. तेच ना, कारण आता असं झालंय की थोडस सहजतेकडं जरा नवीन पिढी आपली वळते. म्हणजे कशा अर्थाने की पटापटा गोष्टी मिळाव्यात, जरा त्रास कमी व्हावा, अशा काही गोष्टी असतात. पण मातृभूमीसाठी कुठल्याही पद्धतीचा परतावा न मिळता सुद्धा स्वतःचं आयुष्य धोक्यात घालणारे सुद्धा हे क्रांतिकारक होते. असं काही दाखवण्याचा पण उद्देश 2015 साली या सिनेमातून असू शकतो. म्हणजे मुद्दामून या सिनेमामध्ये असं दाखवलेलं नाही आहे. कारण का आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की असं आपण दोघं देखील तरुण आहोत आणि अनेक जण तरुण. आपल्या समोरची आव्हानं वेगवेगळी आहेत असं मला वाटतं. म्हणजे आता जर काही आपल्याला झगडायचं असेल तर नक्की कोणाबरोबर झगडायचं तेच आपल्याला म्हणजे त्यावेळेला शत्रू होते. आता आपल्याकडे बरेच आहेत आणि त्यामुळे आपण आपल्या उत्कटानुसार त्याच्याशी संघर्ष करतो. पण त्याला बळ मिळावं हा उद्देश आहे की मी आता कधीतरी कसं होतं आणि आता कसं ते नाही असं कळत नकळत जे आपल्याला सेन्सिटिव्ह लोकांना दिसेल त्याच्यामधनं ते नक्कीच दिसेल. नाही, कारण कसं असतं की लोकांच्या मनात हे प्रश्न 100% निर्माण होणार की मग आजच्या याच्यातला विचारण्यामागचा उद्देश तोच होता. यानंतर सिनेमाचे जे काही प्रोमोज आतापर्यंत आम्हाला दिसतात त्यावरनं एक मात्र नक्की कळते की हा सिनेमा निर्मिती मूल्यांच्या बाबतीत फारच चांगल्या लेवलवर आहे. निश्चित. तुझं काय मत आहे त्याबद्दल? नाही, मला ही सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते या सिनेमाविषयीची की अत्यंत उच्च निर्मिती मूल्य असलेला सिनेमा आहे. आणि उच्च निर्मिती मूल्य म्हणजे केवळ नेत्रदीपकता असं नाही, ज्या पद्धतीचं त्याच्यामध्ये आपण ज्याला म्हणतो की ज्या पद्धतीचे एस्थेटिक चॉईसेस आहेत या सिनेमामध्ये त्या अर्थाने ते अत्यंत उच्च निर्मिती मूल्य आहे. आणि हा म्हणजे या सिनेमाचे जे आमचे निर्माते आहेत मेघमालाताई पाठारे आणि बलवीन पाठारे, तर त्यांच्याशिवाय हा सिनेमा होऊच शकला नसता. म्हणजे केवळ अर्थातच त्यांनी त्या सिनेमासाठी पैसे दिलेले आहेत, परंतु केवळ पैसे देणं हा इतपतच त्यांचा रोल मर्यादित नव्हता. ते ज्या पद्धतीने सिनेमामध्ये इतक्या पॅशनेटली इन्व्हॉल्व झाले होते, इतक्या
मनाने इन्व्हॉल्व्ह झाले होते त्या. बरोबर. एक तर त्यामुळे बऱ्याच गोष्टी आम्हाला सगळ्यांना सोप्या गेल्या. म्हणजे निर्मात्याचा जो एक टिपिकल त्रास असतो तो न होता उलट त्याची मदत किंवा काही वेळेला त्यांचं सहकार्य मदत हे तर सर्व झालंच, परंतु ज्या पद्धतीची म्हणजे कसं होतं की अख्ख्या टीमला आपण एका पातळीवर आणतो. मग एक निर्माता आणि नट असं नातं ते राहत नाही, काहीतरी आणखीन जवळ येतं. मग अख्ख्या सिनेमाच्या प्रक्रियेला पण त्याचा फायदा बरोबर आहे. म्हणजे नुसतं निर्मिती मूल्य किंवा निर्मिती मी पैसे देतो आता सिनेमा काढा असं नव्हता त्यांचं संपूर्ण. आणि मुळात पठारे सर हे नाटकाशी इतक्या जवळनं रिलेटेड असल्यामुळे काही गोष्टी आपल्याला त्यांना आपोआपच बऱ्याच गोष्टी समजत गेल्या. सिनेमामध्ये हे का हवं आहे, हे का नको आहे, ह्या गोष्टी त्यांना देखील आपोआपच ते समजत गेल्या. आधी मागच्या आठवड्यामध्ये तुझ्या आधी ते येऊन गेले त्यावेळेला त्यांनी हे खास म्हणजे याचा उल्लेख केला की मला मिळालेली सगळी पात्र म्हणजे गजेंद्र आहिरेंपासून सिनेमातल्या सगळ्या पात्रांपासून म्हणजे बाकीचे सगळे तर या सगळ्या लोकांमध्ये आम्ही ते आणू शकलो म्हणून कदाचित हा सिनेमा इतका चांगला झाला असं त्यांनी मत व्यक्त केलं. नांदुर्णीला जा इनामदारांच्या वाड्यावर दप्तर पोचवायचे. निळकंठ गुरुजी ही तुमची ओळख. हे केंद्र आहे. संघटनेचा प्रत्येक निर्णय हा इथे घेतला जातो. अप्पांची कन्या यशोदाची जबाबदारी तुमच्यावर आहे. कौन से देश चला, कौन से देश चला, टूटा पत्ता शाख से तूफानों से मिला, जाना था किस और को कौन से छोर चला, अंबर हारा टूटा तारा दरियाओं से मिला, कौन से देश चला. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. पुण्यामध्ये प्रसिद्ध गायिका मंजुषा पाटील यांच्या सुगम गायनाच्या अल्बमचं प्रकाशन इच्छा असूनही गाणं म्हणता येत नसल्याची नाना पाटेकर यांनी व्यक्त केली खंत. नगरमधील उपेक्षित करतायत पर्यावरण रक्षणाचं कार्य. स्नेहालय संस्थेमधील मुलांनी दिला इको फ्रेंडली गणेशाचा संदेश. लोकसभेतून 25 काँग्रेस खासदारांचं निलंबन. पुण्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करत निलंबनाचा केला निषेध. नगर जिल्ह्यातल्या 688 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान. 14,381 उमेदवारांचं भवितव्य होणार मतदान यंत्रात बंद. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया शहर आणि राज्यातल्या ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत रहा जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन.